नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींचा हप्ता का रखडला, या 4 चुका ठरल्या कारणीभूत. 1500 रुपये का थांबले, जाणून घ्या या व्हिडिओमधून. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो कोणत्या 4 चुकांमुळे रखडला आहे याची माहिती, त्याचसोबत तुमचा हा रखडलेला हप्ता तुमच्या अकाउंटवरती कधी येईल याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात हा रखडलेला हप्ता नेमका तुम्हाला कधी मिळेल. बघा लाडक्या बहिणींनो, हप्ता का बंद झाला, काय आहेत या पाठीमागची कारण. बघा, बँक खात्याचा चुकीचा तपशील. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बँक खाते क्रमांक किंवा IFSC कोड मध्ये चूक केली असेल तर तुमचा हप्ता हा रखडलेला आहे. त्यानंतरचं कारण बघा, आधार लिंकिंगचा अभाव. बँक खाते आधारशी लिंक नसणे किंवा DBT सक्रिय नसणे. बघा लाडक्या बहिणींनो, दुसरं जे कारण आहे त्यामध्ये आधार लिंकिंगचा अभाव, बँक खाते आधारशी लिंक नसणे किंवा DBT हा तुमचा सक्रिय नसणे. त्यानंतरचं कारण जे आहे माहितीतील तफावत. बघा, तिसरं जे कारण आहे माहितीतील तफावत. अर्जातील वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रावरील माहितीमध्ये विसंगती असणे. म्हणजेच अर्जामध्ये एक वेगळी माहिती आणि कागदपत्रावर वेगळी माहिती, या विसंगतीमुळे तुमचा हप्ता हा लाडक्या बहिणींनो रखडलेला आहे. त्यानंतर बघा, चुकीची eKYC. बऱ्याच लाडक्या बहिणींनी eKYC करताना त्यांच्याकडून न कळत ही चूक झालेली आहे. तर ही चूक झाल्यामुळे त्यांचा हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा रखडलेला आहे. अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचा हप्ता का रखडला याची 4 कारणे मी तुम्हाला सांगितली आणि या 4 कारणांपैकी जर तुमचं कारण असेल आणि तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथून पुढे सुरू करायचा असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण पुढे मी तुम्हाला तुमचा हप्ता कसा सुरू करायचा याची माहिती देणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याचे आवाहन. ज्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या अर्जात त्रुटी आहेत त्यांनी eKYC मध्ये सुधारणा करण्यासाठी या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच स्थानिक महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासावी. माहिती भरताना चुका झालेल्या लाभार्थींनाच ही दुरुस्ती करण्याची परवानगी सरकारनं दिली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या अर्जामध्ये त्रुटी झाली असेल तर या अर्जामध्ये त्रुटी दुरुस्त करण्याचं आवाहन आता आपल्या सरकारकडून करण्यात आलेलं आहे. आणि जर तुमच्या eKYC मध्ये काही त्रुटी असेल तर eKYC मधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी सरकारनं 31 मार्च ही तारीख दिलेली आहे. 31 मार्चच्या अगोदर तुम्हाला तुमच्या अर्जातील त्रुटी, eKYC मधील त्रुटी ह्या दुरुस्त करून घ्यायच्या आहे. तरच तुमचा हप्ता हा इथून पुढे सुरू राहणार आहे महिलांनो. त्यानंतर बघा, कडक पडताळणीत लाखो अर्ज अपात्र. जी शासनानं पडताळणी केली होती त्या कडक पडताळणीमध्ये लाखो महिलांचे अर्ज हे अपात्र ठरवण्यात आले आहेत आणि याच कारणामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद झालेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या कडक पडताळणीनंतर राज्यभरात आतापर्यंत सुमारे 70 ते 80 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे अर्ज तांत्रिक चुकींमुळे बाद झाला आहे की माहिती अभावी याबाबत महिला लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आता KYC दुरुस्तीनंतर फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे. तसेच ज्या महिलांचे अर्ज कायमस्वरूपी अपात्र ठरले आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बघा लाडक्या बहिणींनो, जी कडक पडताळणी, जी पडताळणी शासनानं केली होती, या पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणींचा सुमारे 70 ते 80 लाख महिलांचे अर्ज हे अपात्र ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे अर्ज तांत्रिक अडचणीमुळे बाद झाला की माहिती अभावी याबाबत महिलांमध्ये जो संभ्रम होता, या संभ्रमाचं निरसन करण्यासाठी सरकारनं 31 मार्च ही शेवटची तारीख ठेवलेली आहे. जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर या चुकामध्ये दुरुस्ती करण्यासाठी सरकारनं तुम्हाला 31 मार्च ही मुदत दिलेली आहे. तर तुम्ही 31 मार्चच्या अगोदर तुमच्या अर्जामध्ये KYC मध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे. तरच तुमचा इथून पुढे लाभ हा सुरू राहणार आहे महिलांनो. त्यानंतर बघूयात तुमचा हा रखडलेला लाभ नेमका तुम्हाला कधी मिळेल. बघा लाडक्या बहिणींनो, हप्ता जमा न होण्यामागे तांत्रिक कारणे असल्यामुळे अनेक पात्र महिलांचे 1500 रुपये थांबले आहेत. त्याकरिता महिला लाभार्थ्यांना सरकारने eKYC दुरुस्तीसाठी 31 मार्च पर्यंत अंतिम संधी दिली आहे. ही दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये हे एकत्रित जमा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बघा लाडक्या बहिणींनो,
काही तांत्रिक अडचणीमुळे तुमची जी केवायसी मध्ये चुकी झाली होती किंवा तुमच्या अर्जामध्ये चुकी झाली होती, ही केवायसी ची दुरुस्ती करण्यासाठी सरकारनं आता 31 मार्च पर्यंत अंतिम मुदत ही दिलेली आहे. तुम्ही 31 मार्चच्या अगोदर ही तुमची झालेली चूक सुधारणा त्या चूकमध्ये करून घ्यायची आहे आणि ही दुरुस्ती पूर्ण केली तरच तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये हे मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला या 2 महिन्यांचे पैसे हे मिळणार नाही. त्याचसोबत इथून पुढे तुमची ही योजना बंद करण्यात येईल महिलांनो. त्यामुळे तुम्ही 31 मार्चच्या अगोदर तुमच्या केवायसी मध्ये सुधारणा करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेविषयी ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी कोणत्या आहेत आणि या त्रुटी कशा दुरुस्त करायच्या, त्याचसोबत तुमचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी येईल याची माहिती दिली आहे. त्यासाठी अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.